जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी येती संक्रांत नक्कीच गोड ठरणार आहे। मकर संक्रांतीच्या आधीच खात्यात जमा होणार 4,500 रुपये। सरकारकडून विशेष बॅकलॉग निधी मंजूर। लाडकी बहीण योजना 2026 महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन वर्षातील दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। 3 जानेवारी 2026 रोजी राज्य सरकारने विशेष निधीचे वितरण करण्याचे आदेश दिले असून येत्या मकर संक्रांतीच्या म्हणजे 14 जानेवारी आधीच अनेक महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। ज्या महिलांना मागील काही महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे मानधन मिळाले नव्हते त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची वार्ता आहे। 4,500 रुपये नक्की कोणाच्या खात्यात जमा होणार? लाडकी बहीण योजना 2026 ही रक्कम सर्वांनाच मिळणार नसून विशिष्ट प्रवर्गातील महिलांसाठीच ही तरतूद आहे। प्रलंबित हप्ते असलेल्या महिला, ज्या महिलांचे अर्ज ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मंजूर झाले होते परंतु बँकिंग त्रुटी किंवा आधार लिंक नसल्यामुळे त्यांना मागील 3 महिन्यांचे म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 चे पैसे मिळाले नव्हते, त्यांना हे एकत्रित 4,500 रुपये मिळणार आहेत। नवीन पात्र लाभार्थी, ज्या महिलांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण होऊन आता डिसेंबर अखेरीस अप्रूव्ड झाली आहेत अशा महिलांना देखील 3 महिन्यांचा हप्ता म्हणजेच हा बॅकलॉग म्हणून दिला जाणार आहे। नियमित महिला, ज्यांना डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा नियमित 1,500 रुपयांचा हप्ता मिळेल। मकर संक्रांतीपूर्वीच वितरण का? तर मित्रांनो, मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठा सण आहे। या सणाचे औचित्य साधून महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला 10 जानेवारी 2026 पूर्वी निधी वितरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून संक्रांतीच्या सणापूर्वी महिलांच्या हातात पैसे उपलब्ध असतील। आपल्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची? तर तुमचे 4,500 रुपये येणार की 1,500 रुपये हे पाहण्यासाठी खालील कृती करा। 1. नारी शक्ती दूत ॲप, या ॲपवर लॉग इन करून स्टेटस तपासा। जर तिथे पेमेंट इन प्रोग्रेस दिसत असेल तर तुमचे पैसे लवकरच जमा होतील। 2. बँक बॅलन्स चेक, तुमच्या बँकेचा मिस्ड कॉल नंबर किंवा नेट बँकिंग वापरून तुमचे खाते तपासा। अनेकदा मेसेज येण्यापूर्वीच पैसे खात्यात जमा होतात। 3. KYC तपासणी, जर तुमचे पैसे अजूनही येत नसतील तर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही हे जवळच्या बँकेत जाऊन तपासा। हे नसेल तर 4,500 रुपये येऊनही परत जाऊ शकतात। संक्रांतीच्या भेटीचे महत्त्व, या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला स्वावलंबी होत आहेत। सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या या 4,500 रुपयांमुळे महिलांना स्वतःसाठी आणि घरासाठी आवश्यक खरेदी करणे शक्य होणार आहे। 2026च्या या पहिल्या मोठ्या सणापूर्वी सरकारने घेतलेला हा निर्णय महिलांसाठी खऱ्या अर्थाने तिळगुळ ठरला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।